सुरेश धस यांनी जो विश्वासघातीपणा केला आहे देशमुख कुटुंबियांसोबत त्याचं शब्दातही वर्णन करता येणार नाही. एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला होता आणि त्यामध्येच एक संधी साधू राजकारणाने संधी साधली व आपलं राजकारण साध्य केलं. धनंजय मुंडे यांच्या बरोबर सेटलमेंट केली हा मुद्दा पेटवून आणि आपले जे राजकीय जे महत्वाकांक्षा आहे त्यामध्ये काहीतरी भेटवलं, काहीतरी त्याला भेटण्याचा शब्द भेटला आणि त्यामुळेच तो अचानक शांत बसला. तो सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच शेवटी तो धनंजय मुंडे यांच्यासोबत सेटलमेंट करून बसला. देवेंद्र फडणवीस यांचा एक डाव होता मराठवाड्यामध्ये, मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी सुरेश धस यांना पुढे करायचं, धनंजय मुंडे यांच्यावर टीका करून आणि काही प्रमाणात ते त्यामध्ये यशस्वीही झाले होते. परंतु शेवटी सुरेश धस यांनी जे धनंजय मुंडे यांची भेट घेतली ते गुपित उघड झालं आणि सुरेश धस हे किती मोठे गद्दार आहेत, लबाड आहेत, फितूर आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला समजलं. मनोज जरांगे पाटील हा माणूस मळकट असेल, कळकट असेल, गावठी असेल, परंतु तो एकनिष्ठ आहे आपल्या समाजाबद्दल. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याला थोडं ज्ञानही कमी असेल काही बाबतीत, परंतु तो समाजासोबत कायम एकनिष्ठ राहतो. तो समाजाच्या भावनेशी खेळत नाही. ज्या प्रकारे सुरेश धस यांनी समाजाच्या भावनेशी खेळला, मराठा समाजाच्या, आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा एक प्रयत्न केला. काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल? कमेंट करा.